पुणे लोकसभा जागेवर भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। यात महायुतीकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली, तर मवियाकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली। मुळात पुणे लोकसभा मतदारसंघात महायुती आणि मवियाकडून उमेदवारांची घोषणा होण्याआधी अनेक नावांची चर्चा होती। त्यात मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला सोडचिठ्ठी देत पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। वसंत मोरेंनी एक एक करून सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली। तर आता चक्क वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची राजगृहावर भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळेच वसंत मोरे वंचितकडून लोकसभा लढवणार का? वंचितचे पुणे लोकसभा मतदारसंघात राजकीय वजन किती आहे? याआधी वंचितने कोणाला पुण्यातून उमेदवारी दिली आहे? अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। वसंत मोरेंनी मनसेतून राजीनामा देण्याआधी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त शरद पवारांची भेट घेतली होती। त्यामुळे दिनांक 12 मार्चला राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार अशा चर्चा होत्या। त्यात मनसेतून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेल्या रुपाली ठोंबरे यांनी देखील त्यांना अजित पवार गटात येण्याची ऑफर दिली होती। त्यात काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी स्वतः वसंत मोरेची भेट घेऊन पक्षात येण्याची ऑफर दिली होती। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात किंवा काँग्रेसमध्ये वसंत मोरे जातील असा अंदाज होता। मात्र पुणे लोकसभा महाविकास आघाडीत काँग्रेस उमेदवार देणार हे निश्चित झाल्यावर कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गटाऐवजी मोरे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता होती। पण या सगळ्या दिवसामागून दिवस गेले आणि अखेर काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली, ज्या यादीत पुणे लोकसभेतून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाली। त्यानंतर वसंत मोरेंचं पुढचं पाऊल काय असा प्रश्न विचारला जात असतानाच वसंत मोरेंनी काहीही झालं तरी पुण्यातून लोकसभा लढवणार असं म्हणत अपक्ष लढण्याचा निर्धारही केला। मुळात काँग्रेसची यादी जाहीर होण्याआधी वसंत मोरेंनी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या। पण मवियाचा उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याचा निर्णय व्यक्त केला। पण आता दिनांक 29 मार्च रोजी मोरेंनी चक्क राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। दरम्यान पुण्यात वंचितच्या पाठिंब्याकरता वसंत मोरे आग्रही असून पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच विचार करेन असंही वसंत मोरे यांनी सांगितलं। ज्यामुळे वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांच्याकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे हे स्पष्ट झालं। पण अजूनही मोरेंना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित झालेलं नाही। त्यात वंचितने मवियातून बाहेर पडून 9 उमेदवारांची घोषणा केली आहे। अशात प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरेंच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। तसंच वंचित वसंत मोरेंना उमेदवारी देऊन पुण्यातील राजकारणात ट्विस्ट आणेल का असाही प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे 2019च्या पुणे लोकसभा निवडणुकीत वंचितचा काय रोल होता हे आधी जाणून घेऊ। 2019ला पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी अशी प्रमुख लढत झाली होती। त्यात गिरीश बापट यांना 61.79% मतं मिळाली होती, तर 30.9% मतं काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना मिळाली होती। त्यामुळे प्रमुख लढत गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी पाहायला मिळाली। परंतु या मतदारसंघात वंचितचे अनिल जाधव 6.33% मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते। त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अनिल जाधवांच्या प्रचारासाठी 2 मोठ्या सभा देखील पुणे लोकसभा मतदारसंघात घेतल्या होत्या। पण महायुतीच्या तगड्या उमेदवारापुढे वंचितच्या अनिल जाधव आणि काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा निभाव लागला नाही। पण यावेळी वंचितकडून वसंत मोरेंचं नाव चर्चेत आहे। या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनीही येत्या 2 दिवसात पुणे लोकसभेचा उमेदवार जाहीर करू असं विधान केलं आहे। तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघात 2019ला उमेदवारी मिळालेले अनिल जाधव यांनी सुद्धा वसंत मोरेंना पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी वसंत मोरेंनी अनिल जाधवांची देखील भेट घेतली। मुळात वसंत मोरेंची मनसेचे डॅशिंग नेते म्हणून ओळख आहे। ते यापूर्वी पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत। गेली 18 वर्ष त्यांनी पुण्यात पक्षाचं काम केलं होतं। मागील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे फक्त 2 नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी वसंत मोरे एक होते। पण या सगळ्यात शरद पवार, काँग्रेसचे मोहन जोशी, रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर वसंत मोरेंसमोर आजही कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न आहेच।
त्यात महायुतीने मुरलीधर मोहोळांसारखा तगडा उमेदवार पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरवलाय। त्यात प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेतात, तसंच वसंत मोरे यांचा वंचित मध्ये प्रवेश होईल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।